रायगडच्या खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणाचं बीड कनेक्शन आता समोर आले। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या गँगमधल्या बॉडीगार्डला बोलवून रवींद्र देवकर यांनी मंगेश काळोखे यांची हत्या घडवून आणली असा धक्कादायक आरोप महेंद्र थोरवे यांनी केलाय। नेमका मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणातील बीड कनेक्शन नेमकं काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणात रोज नवीन ट्विस्ट समोर येत आहेत। या हत्या प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या निकटवर्तीयांची नावं समोर आली। त्यामुळे रायगड जिल्ह्यात आधीच कट्टर विरोधक असणाऱ्या शिवसेना राष्ट्रवादीच्या वादामध्ये आणखीन वणवा पेटलाय। काळोखेंच्या हत्या प्रकरणी तटकरेंचे समर्थक असणारे रवींद्र देवकर आणि त्यांच्या मुलासोबतच साथीदारांना अटक करण्यात आली आहे। तर तटकरेंचे जवळचे मानले जाणारे रायगड राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत मात्र अजूनही फरार आहेत। या दोघांवरती सुद्धा काळोखेंच्या हत्येप्रकरणी गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले। पण आता या काळोखेंच्या हत्या प्रकरणात चर्चा होते ती बीड कनेक्शनची। आता हे बीड कनेक्शन नेमकं काय पाहूयात। खोपोली नगरपालिका निवडणुकीमध्ये मानसी काळोखे शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून आल्या। त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उर्मिला देवकर यांची 700 मतांनी पराभव केला। काळोखेंनी विजयाचा गुलाल उधळत जंगी मिरवणूक काढली, पण याच विजयी गुलालानंतर काळोखेंच्या कुटुंबावरती मोठा आघात झाला। मानसी काळोखेंचे पती मंगेश काळोखे यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली। 26 डिसेंबरला मंगेश काळोखे आपल्या मुलांना शाळेत सोडवण्यासाठी गेले होते। मुलांना शाळेत सोडवून दुचाकीवरून ते घरी परत येत असताना वाटेत दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावरती हल्ला केला। एका काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या 3 ते 4 जणांनी काळोखे यांची दुचाकी अडवून त्यांच्यावरती हल्ला केला। मंगेश काळोखे यांना काही काळाच्या आत हल्लेखोरांनी त्यांच्यावरती कोयता आणि कुऱ्हाडीनं सपासप वार केले। काळोखेंची हत्या आणि आरोपींची क्रूरता दाखवणारा सीसीटीव्ही देखील समोर आलाय। हल्लेखोरांनी दुचाकीवरून घरी निघालेल्या काळोखांना एकट्यात गाठलं। काळी रंगाची चारचाकी त्यांच्या गाडीला आडवी घातली। तिथं काही काळाच्या आत काळोखेंवरती वार करायला लागले। आरोपींनी सुरुवात केली। हल्ला करताच मंगेश काळोखे जीवाच्या आकांतानं पळत सुटले, पण यातच काळोखेंचा तोल गेला आणि त्याचाच फायदा घेत हल्लेखोरांनी कोयत्यानं आपल्या जवळच्या चाकूनं कुऱ्हाडीनं त्यांच्यावरती वार केले। बेसावध मंगेश काळोखे हल्लेखोरांच्या हल्ल्यानंतर त्याच ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळले। हत्या केल्यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले। नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची हत्या झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। ही हत्या पूर्वनियोजित होती, कारण हल्लेखोरांना माहीत होतं की मंगेश काळोखे किती वाजता आपल्या मुलांना शाळेत सोडवतात आणि किती वाजता परत येतात। त्यामुळे त्यांच्या मुलांना शाळेत सोडवल्यानंतर परतीच्या मार्गावरती हल्लेखोर आधीच दबा धरून होते। त्यामुळे ही हत्या फुल प्लॅनिंगने केली एवढं मात्र स्पष्ट आहे। मंगेश काळोखेंच्या हत्या प्रकरणात राजकीय व्यक्तींचा हात असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला। मानसी काळोखे ह्या शिवसेना पक्षातून नगरसेविका निवडून आल्या होत्या। त्यांच्या समोर पराभूत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडूनच हत्या केल्याचा संशय यावेळी व्यक्त केला। मयत मंगेश काळोखे यांच्या पुतण्याच्या तक्रारीनुसार मंगेश काळोखेंच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे रवींद्र देवकर, त्यांची दोनही मुलं म्हणजे दर्शन देवकर आणि धनेश देवकर यासोबतच बॉडीगार्ड आणि इतर सहकारी असतील आणि यासोबतच अजित पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि भरत भगत यांच्यासह 10 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामध्ये प्रत्यक्ष हत्या करणारे आणि कट रचणारे अशा एकूण 10 जणांचा समावेश आहे। मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे यांनी याच देवकर परिवाराविरोधात नगरपालिकेची निवडणूक लढवली होती। त्यांनी रवींद्र देवकर यांच्या पत्नी उर्मिला देवकर यांचा 700 मतांनी पराभव केला होता आणि मानसी काळोखे शिवसेना पक्षातून नगरसेविका झाल्या होत्या। त्यामुळे पराभवाचा राग आणि जुन्या वादातून देवकर कुटुंबियांनीच ही हत्या घडवून आणल्याचा आरोप काळोखे यांच्या कुटुंबियांनी केला। आणि महत्त्वाचं म्हणजे मंगेश काळोखे हे आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात। तसंच हत्या प्रकरणातील आरोप असलेले सुधाकर घारे हे सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक आहेत। आता रायगडमध्ये तटकरे वर्सेस गोगावले म्हणजेच राष्ट्रवादी वर्सेस शिवसेना हा वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कर्जत विधानसभेमध्ये शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधामध्ये सुधाकर घारे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, कारण की महायुती म्हणून सत्तेमध्ये एकत्र असल्यानं त्यावेळी कर्जतची जागा ही शिवसेनेला सोडली गेली होती। त्यामुळे सुधाकर घारे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती। यावेळी 5000 मतांनी सुधाकर घारेंचा पराभव झाला होता आणि या निवडणुकीमध्ये मंगेश काळोखे ज्यांची आता हत्या झाली आहे त्यांनी थोरवे यांच्यासाठी मोठं मताधिक्य थोरवेंना मिळवून दिलं होतं आणि त्यानंतर आपल्या पत्नीला देखील त्यांनी नगरसेवक म्हणून निवडून आणलं। त्यामुळेच राजकीय सुडातूनच काळोखेंना संपवलं गेल्याची चर्चा आता रायगडमध्ये सुरू आहे।
पण आता याच हत्या प्रकरणाचं बीड कनेक्शनची चर्चा सुरू झाली आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी मंगेश काळोखेंच्या हत्याकांडाचं बीड कनेक्शन उघड केले. मुख्य आरोपी रवी देवकर याचा बॉडीगार्ड बीडचा असून त्याने मंगेश काळोखेंवरती 13 वार केले होते. तो वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या ग्रुपमधील असल्याचा धक्कादायक खुलासा थोरवे यांनी केलाय. देवकर यांचा बॉडीगार्ड हा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या सोबत सोशल मीडियावरती असल्याचं देखील थोरवे यांनी स्पष्ट केलं. तर देवकर याने बॉडीगार्डला हत्या करण्यासाठीच आणला असल्याचा आरोप आमदार थोरवे यांनी केलाय. सुनील तटकरे आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील थोरवे यांनी केलाय. आज तर मला या ठिकाणी आल्यानंतर मंगेशच्या परिवाराने अजून एक धक्कादायक बातमी या ठिकाणी सांगितलेली आहे की जो आरोपी याच्यामध्ये जो बॉडीगार्ड रवी देवकरचा जो होता, ज्यांनी मंगेशवर जवळजवळ 13 वार एकट्याने केले. जर आपण फुटेजमध्ये जर आपण पाहिलं तर 13 वार एकट्या त्या बॉडीगार्डने त्या ठिकाणी रवी देवकरच्या केलेल्या आहेत. तो बॉडीगार्ड हा वाल्मिक कराडचा साथीदार आहे आणि वाल्मिक कराडच्या बरोबर त्याच्या पेजवर पण त्याचं नाव आहे किंवा त्याच्यात ग्रुपवर तो आहे आणि अशा पद्धतीने तो धनंजय मुंडेच्या याच्यावर पण आहेत, त्या गडावरचे पण त्याच्यावरचे फोटो आहेत, त्याच्याकडचे सगळे आज फुटेज आता फोटो आम्हाला आज मिळालेले आहेत. तर याचा अर्थ तो बाहेरचा काय त्या ठिकाणचा भैया किंवा कोण नाही, तर तो ह्या बीडमधलाच असणारा गुन्हेगार आहे आणि तो तिकडनं वॉन्टेड येऊन या ठिकाणी रवी देवकरने त्याला खास ही हत्या करण्यासाठीच त्या ठिकाणी आणलेलं होतं. म्हणजे हे सगळं राष्ट्रवादी कनेक्शन आहे. धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि आता हा रवी देवकरने आणलेला हा जो बॉडीगार्ड आहे हा सुद्धा त्या ठिकाणी बीडचाच असल्यामुळे त्यांनी क्रूरपणे मंगेशची हत्या करण्यासाठी मध्ये त्याचा सहभाग सर्वात मोठा आहे. त्यांनी 13 वार जवळजवळ मंगेशवर केलेले आहेत आणि अशा पद्धतीचं हे कृत्य हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेलं असतानासुद्धा सुनील तटकरेंनी ज्या पद्धतीने काल कर्जतमध्ये येऊन त्यांना पाठबळ देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांनाच परत त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न सुनील तटकरे त्या ठिकाणी करत आहेत. आमची पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती राहील की आपण त्या आरोपींना तात्काळ त्या ठिकाणी अरेस्ट करावी, नाहीतर उद्या कॅन्डल मार्च झाल्यानंतर आम्ही सगळेजण त्या ठिकाणी पोलीस स्टेशनलाच बसून राहू आणि जोपर्यंत आमच्या आरोपींना अटक केली जात नाही त्या आरोपींना. त्यामुळे या हत्या प्रकरणातील बीड कनेक्शनना आता एकच खळबळ उडाली आहे. एवढंच नाही, काळोखेंची हत्या केल्यानंतर आमदार महेंद्र थोरवेंच्या भाच्यालाही जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. खोपोली हत्या प्रकरणातील आरोपी सुधाकर घारे यांचा भाऊ महेंद्र घारे यानं दुसरा नंबर भासेचा अशी कमेंट सोशल मीडियावरती एका बातमीमध्ये केली होती. संकेत भासे हे आमदार महेंद्र थोरवे यांचे भाचे असून ते कर्जत नगरपालिकेचे नगरसेवक आहेत. घारे यांच्या भावानं थोरवे यांच्या भाच्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आमदार थोरवे यांनी केलाय. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यामध्ये तक्रारही दाखल करण्यात आली आहे की ज्या दिवशी मंगेशची हत्या झाली त्याच दिवशी संध्याकाळी सुधाकर घारेचा भाऊ महेंद्र घारे यांनी सुद्धा त्या ठिकाणी सोशल मीडियावर स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलेली आहे की आता दुसरा नंबर भासेचा आहे. भासे कोण, तर हा संकेत भासे हा माझा भाचा आहे, हा नगरसेवक आहे. म्हणजे पहिला नंबर त्यांनी मंगेश काळोखेंचा लावला आणि दुसरा नंबर भासेंचा लावणार आहेत असं जाहीरपणे राष्ट्रवादीच्या सुधाकर घारेंचा भाऊ महेंद्र घारे त्या ठिकाणी बोलत आहे. याच्यापेक्षा अजून एव्हिडन्स पोलिसांना काय हवं आहे? दरम्यान मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी रवींद्र देवकर, दर्शन देवकर यांच्यासोबतच धनेश देवकर, उर्मिला रवींद्र देवकर, विशाल सुभाष देशमुख, महेश धायतडक, सागर मोरे, सचिन दयानंद खराडे, दिलीप हरिभाऊ पवार अशा एकूण 9 जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील प्रत्यक्ष मारेकरी आता पोलिसांच्या हातामध्ये असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि राष्ट्रवादी जिल्हा प्रवक्ते भरत भगत हे मात्र अजूनही फरार आहेत. दरम्यान सुधाकर घारेंनी आपल्या या हत्या प्रकरणाशी संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसा व्हिडिओ त्यांनी आपल्या सोशल मीडियावरती सुद्धा पोस्ट केला आहे. परंतु ते सध्या गुजरातला असल्याची ही चर्चा सोशल मीडियावरती सुरू आहे. आज सकाळी खोपोलीमध्ये जी हत्या झाली ती हत्या भयानक, हृदयाला दुःख देणारी हत्या आहे. मी आज बाहेरगावी आहे. मी आमच्या कर्जतमधील जे जैन समाजाचे सर्व व्यापारी वर्ग आहेत त्यांची राजस्थानमध्ये एक यात्रा असल्यामुळे राजस्थान गुजरातमध्ये त्या यात्रेच्या कार्यक्रमासाठी मी सकाळी घरातून 7 वाजता निघालो. 10चं माझं फ्लाईट होतं. मी सकाळी 7 वाजता निघून 9 वाजता एअरपोर्टला पोहोचलो आणि मी फ्लाईटमध्ये बसल्यानंतर माझा मोबाईल 1-2 तासासाठी बंद होता. नंतर मी फ्लाईटमधून 11 वाजता अहमदाबादला उतरलो तेव्हा मला कळलं की अशी एक खोपोलीमध्ये घटना घडलेली आहे आणि ती घटना इतकी मनाला दुःख देणारी घटना आहे तर त्या घटनेचा जितका आपण निषेध करू
का निषेध कमीच आहे. परंतु काही वेळानंतर मला हेही समजलं का जिथे ज्यांनी घटना केली ती घटना खोपोली शहरामध्ये झाली. खोपोली शहरामध्ये होऊन अनेक लोकांची त्यामध्ये नावं घेण्यात आली. त्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी आहे तर त्यामध्ये कर्जतचे आमदार महेंद्र थोरवेंनी मी कुठेतरी बातमी बघितली का तिथे त्यांनी माझंसुद्धा नाव त्या घटनेला जोडलं गेलं. ह्यामध्ये त्याचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी महेंद्र थोरवे या अशा गोष्टी करतोय. मी अगदी मनापासून मी अगदी धार्मिक ठिकाणी आलेलो आहे आणि मी धार्मिक ठिकाणी येऊन मी माझी शपथ घेऊन सांगतोय माझा या घटनेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. आणि जो मयत व्यक्ती आहे त्यांच्यावर आज हत्या झाली आहे तो माझा सख्खा जवळचा नातेवाईक आहे. आणि त्या माणसावर जी हत्येचं ऐकून मलाच इतकं वाईट वाटलं. ती घटना बघून माझ्या मनाला एकदम दुःख झालेलं आहे. आणि काही वेळानंतर समजलं का बाबा तो FIRमध्ये तुमचंसुद्धा नाव घेतलेलं आहे आणि महेंद्र थोरवे असतील, संकेत भासे असेल आणि त्यांचा भाऊ मनोहर थोरवे असेल यांनी पोलीस स्टेशनला काहीतरी मोर्चे काढले आणि पोलिसांच्यावर दबाव टाकण्याचं काम केलं. आणि माझ्यावर माझं नाव आणि भरत भगत यांचं नाव घेण्यासाठी त्यांनी पोलिसांना कदाचित हे केलं असेल. आणि मला कर्जत असेल रायगडच्या पोलीस प्रशासनावर विश्वास आहे. विशेषतः रायगडच्या पोलीस अधीक्षक अचल दलाल मॅडम यांच्यावर विश्वास आहे आणि न्यायदेवतावर विश्वास आहे. मी असं कधीही चुकीचं असं घाणेरडं काम मी कधी करणार नाही. आणि केलं असेल तर पोलिसांनी त्याची कठोर चौकशी करावी आणि जे कोणी आरोपी या गुन्ह्यामध्ये असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही सुद्धा माझी स्वतःची मागणी आहे. दरम्यान काळोखे यांच्या हत्येनंतर आता रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीतला संघर्ष आणखीन जास्त उफाळून आलाय. पण आता बीड कनेक्शननं या प्रकरणामध्ये वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या हत्या प्रकरणामध्ये आणखीन कोणकोणत्या खुलासे होत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.